2 हाकांनंतर प्रत्युत्तर न आल्याने कासावीस होऊन परागने आप्पांच्या खोलीकडे धाव घेतली. खोली रिकामी, स्वच्छ आवरलेली होती. मग आप्पा कुठे गेले? फिरायला? न सांगता कसे जातील? गोंधळून त्याने प्रीतीला बोलावले. अग आप्पा दिसत नाहीयेत घरात, तुला काही कल्पना आहे का? शे, माझ्याशी धड बोलतात का कधी ते? मला नाही माहीत. तिचे बोलणे पुरे होईपर्यंत परागला टेबलवर एक चिठ्ठी मिळाली. आप्पांचे अक्षर तर त्याच्या पूर्ण परिचयाचे. चिठ्ठीत लिहिलं होते, प्रिय पराग आणि सुनबाई, 2 महिन्यांपूर्वी ही गेली आणि मला विचित्र एकटेपणा येऊ लागला आहे. तुमच्या सुंदर घरट्यात मी एकटा पडलो रे. कारण काय? कोण बरोबर कोण चूक याची शहानिशा मला करायचीच नाही. जिच्यासाठी मी अट्टाहास करायचो तिनेच दगा दिला रे. खूप विचारांती मी गावाला परत जातोय, एकटा नाही तिच्या सर्व आठवणींना सोबत घेऊन. तुमच्यात मी बसत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. मला आधीच कळलं होते रे, पण तुझी आई भाबडी होती. गावातली शेतीवाडी दुभती जनावरे सगळं वैभव सोडून ती तुमच्या महालात आली. तुम्ही तिला हाकलले नाहीत पण तोंडभर स्वागतही झाले नाही. लेकाची मुले मोठी करत राहिली. माझी मुलं माझ्या पद्धतीने वाढू दे असे सुनबाई सुनावल्यावर घायाळ झालेल्या तिला मीच आधार दिलाय. घरच्या कामकरणींना कामक यांच्या सुनांना जिने बाळंतपणात पायली तांदूळ स्वतःच्या हातानं काढून दिला त्याच तिला. सकाळी कशाला हवाय ताजा वरण भात? ओरतो तो गरम करून खा ना असे ऐकावे लागलंय. मी कमजोर आणि लाचार तेव्हाही नव्हतो आणि आजही नाही. तेव्हाच बोलणार होतो पण फक्त तिच्या खातर गप्प बसलो. आता मोकळे केलंय तिने मला. माझे मोठ्याने देवाचे म्हणणे, पूजा करणे सगळेच तुम्हाला नापसंत रे. इतकंच काय, बरे नाही दिसत पंचे वापरणे म्हणून तुम्ही ते जड टॅवेल आणून दिलेत. सांगू का हळव्या त्वचेबरोबर मनही ओरबाडून टाकले रे त्यांनी. पण राहू दे ते सगळं आता. मी गावाकडच्या माझ्या घरी जातोय. मला भेटायला शोधायला येऊ नको. मी फोनही करणारही नाही आणि तूही करू नकोस. माझा राग नाही तुमच्यावर, आशीर्वादच आहेत, पण आपले मार्ग भिन्न आहेत. माझ्या माघारी शेतीवाडी, घरदार, दागदागिने सगळेच तुझ्या नावावर असेल. तुझा कोणताच हक्क मी डावलणार नाही. मला मुक्त व्हायचंय आता. आप्पांची ही चिठ्ठी वाचताच पराग हमसामशी रडू लागला. त्याने रडत रडतच गावाला आप्पांच्या शेजारी राहणा यामुळे काकांना फोन केला. त्याचा आवाज ऐकून अगदी कोरडेपणाने काका म्हणाले, पोचला हो तुझा बाप सुखरूप, कळली तुमची खुशाली. आता तू फोन करूच नको, आम्हीच करू तुला शेवटला फोन. तुला ऐकवायचं खूप मनात आहे रे, पण तुझ्या बापाला फार कळवळा तुझा. मी आजपासून खूप कामात असीन. माझा मित्र आलाय परत. ठेवतो फोन. मुळे काकांनी फोन बंद केला. ते वाड्यात आले तेव्हा आप्पांची नुकतीच आंघोळ झाली होती. खणखणीत आवाजात अथर्व शीर्ष म्हणत होते. आंघोळीनंतर हातासरशी पिळलेला पंचा त्यांनी दिमाखात दोरीवर वाळत टाकला होता आणि वाडवडिलांनी पूजलेल्या देवांची पूजा करायला ते देवघराकडे वळले होते.